जपावा, त्याची जपण्याची पद्धत, माळ ही किती मण्याची असावी, कोणत्या मण्याची असावी, तुळशीची असावी, रुद्राक्षाची असावी, मग कोणती माळ आपल्याला किती फळ देते, हा सुंदर विषय मायबाप आज मी तुम्हाला सांगतोय. आज त्या ठिकाणी हा पंचाक्षर मंत्राची उत्पत्ती, जपविधान, थोडं हा लिंग पुराणातला विषय लक्षात ठेवा. काही विषय आहे तो शिवमहापुराणातला आणि जपविधान हा विषय आहे लिंग पुराणातला, फार अलौकिक विषय आहे. लिंग पुराण पान क्रमांक त्या ठिकाणी 423. बघा फार सुंदर असे मधले जे विषय आहेत मायबाप, चालण्याकरता किती मेहनत करावी लागते ना, जो अभ्यास करतो त्याला माहिती आहे. फार हा सुंदर विषय आहे. संवाद आहे ब्रह्म विष्णू आणि भगवान शिवजी. हा सुरुवातीला जो संवाद आहे तो शिवमहापुराणातला संवाद आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर ज्या संवादाला मी प्रारंभ करणार तो लिंग पुराणातला संवाद आहे. फार हा सुंदर पंचाक्षर मंत्र आणि षडाक्षर मंत्राची उत्पत्ती कशी झाली, त्या मंत्रामध्ये काय दिव्य शक्ती, माणसाने जप कसा करावा, ध्यान कसा करावा, जप केल्यानंतर काय फळप्राप्ती होते, कोणत्या माळेचा जप करावा, हे जे सुंदर जे विषय आहे माईबाप आज या पुराणामध्ये लिखित आहेत. ऐका, हे विष्णू आणि हे ब्रह्म या संसाराचा विस्तार करणारे माझं 5 कृत्य आहे. ते म्हणजे पंचमहाभूते. कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत सांगितले मायबाप. कारण पृथ्वी ही सृष्टी निर्माण करते, लक्षात ठेवा. आपलं पालन पोषण करते पृथ्वी. आणि त्यानंतर आप हे पाणी आहे, हे आपलं काय आहे, हे जीवन आहे, ते आपलं संरक्षण करतं, आपल्याला जीवदान देतं मायबाप, म्हणून त्याला जीवन असं म्हटलं गेलं. त्यानंतर तेज, तेजाला फार सुंदर, तेज म्हणजे अग्नी, हे माणसाला काय करतं आहे, जाळून भस्म करतं मायबाप. पण जीवन जगण्याकरता अग्नीची सुद्धा माणसाला आवश्यकता आहे. ऐका हे ब्रह्मा आणि विष्णू. वायू, वायू जर श्वास बंद झाला की माणूस राहत नाही आहे. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर येणं हे कोण काम करते? वायू करते, हवा करते. त्यानंतर श्वास आहे म्हणून तर सगळे मायबाप, हे जे सगळे जे पंचमहाभूत आहे मायबाप, हे एखाद्यावर उपकार करण्यासारखे, हे आपला उपकार करते, लक्षात ठेवा. फार विषय सुंदर निवडून आणलाय मी आज तुमच्यासमोर. हे ब्रह्म, हे विष्णू, हे जे 5 भूतांचा जो भार आहे हे उचलण्याकरता, हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे जे 5 पंचमहाभूत आहे हे माणसाचं संरक्षण करतात. पण याचा भार उचलण्याकरता मी एक केलं. हे जे 5 पंचमहाभूत आहे यांचा भार उचलण्याकरता मी स्वतःला किती मुख निर्माण केले? 5 मुख आहे. भगवान शंकराला किती मुख आहेत? 5 मुख आहेत. या पंचमहाभूताचा एक आधार, त्यांचा भार उचलण्याकरता मी हे 5 मुख निर्माण केलेत. 4 दिशेला 4 मुख आहेत आणि मध्य एक मुख आहे. लक्ष द्या मायबाप, माझ्या भगवान शंकरचं स्वरूप कसं आहे. 4 दिशेला 4 मुख आहेत आणि मध्य एक मुख आहे माझ्या भोलेनाथांचं. हे ब्रह्म, हे विष्णू, ध्यानातून तुम्ही शून्य झाले होते म्हणून तर तुम्हाला मूढता आली होती, गर्व आला होता, अहंकार आला होता. म्हणून माझ्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता ओम जो अक्षर मी आता निर्माण केला आहे, हे ओम हे जे अक्षर आहे मायबाप, प्रथमतः या भूमंडलावर ओम हा निर्माण झाला. कोणता? ओम. ओम, ओम हा प्रथमतः निर्माण झाला. पहिलं अक्षर या त्रिभुवनात, त्या ब्रह्मांडामध्ये हा पहिल्यांदा अक्षर निर्माण होतंय ते ओम आहे मायबाप, लक्षात ठेवा. म्हणून
माझ्या प्राप्तीकरता जर माझी प्राप्ती करायची असेल तर जे माझ्या एका मुखातून जे ओम अक्षर प्रगट झालं हे अतिशय दिव्य आहे मायबाप. वेदामध्ये सुद्धा ओम याच अक्षराला प्राधान्य दिलेलं आहे. ऐका, लक्ष द्या मायबाप. ओम हे अक्षर फार अलौकिक आहे, हा दिव्य मंत्र आहे. वेदामध्ये सुद्धा ओम याच अक्षराची त्या ठिकाणी स्तुती जास्त केलेली आहे. म्हणून ओम हे अक्षर फार दिव्य मायबाप. भगवान शंकर म्हणतात नुसतं नमः शिवा नाही आहे, पण ओम या अक्षराचाही जप केला, कारण ओम म्हणजे मीच आहे. ओम हा माझा प्रतीक आहे. हा, ओम म्हणजे मी आहे, ओम म्हणजे भगवान शंकर आहे, ओम म्हणजे महादेव आहे. आणि जो कोणी नुसतं ओम या अक्षराचा जप करेल, ध्यान करेल, त्याला स्थिरता प्राप्त होईल आणि त्याची मानसिकता व्यवस्थित होईल, त्याचं दुःख नाहीसं होईल आणि त्या व्यक्तीला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ओम हे अक्षर एक तर प्राणायाम सुद्धा आहे बरं का गोडके महाराज. अशोक महाराज गेले का कुठे? हां, ओम हा प्राणायाम आहे मायबाप. सकाळी सकाळी उठून जर तुम्ही ओम हेही केलं मायबाप, हे अत्यंत अलौकिक जीवदान देणारा प्राणायाम आहे. त्या व्यक्तीला कोणतेही रोग व्याधी होत नाही आहे. हा, तो प्राणायाम श्वासावर नियंत्रण ठेवणारा प्राणायाम आहे, लक्षात ठेवा. ओम हे अक्षर अलौकिक आहे. ओम त्यानं मन स्थिर होतं, लक्षात ठेवा. तुम्ही 5 मिनटं घरी फक्त ओम या अक्षराचा जप केला तर फक्त मला उद्या तुम्ही अनुभव घ्या, उद्या मला सांगा रे. मी सतत श्रोत्यांना सांगत असतो, नुसतं कथा ऐकू नका. महाराजांच्या शब्दावर नुसतं महाराजांनी सांगितलं यापेक्षा आपण ते करून पाहू. शब्दापेक्षा कृतीत आणण्यात जो आनंद आहे तो श्रवण करण्यात नाही आहे. श्रवण करणं हे आपलं काम आहे, पण केलेलं श्रवण हे कृतीत आणणं हे काम आहे. तुम्ही श्रवण केलंय मायबाप, काय वस्तू तुम्ही तुमच्या जवळ आणली आहे, पण नुसतं पाहून नुसतं घरी आणून तिचा आनंद घेता येणार नाही आहे, तिला कृतीत आणावं लागेल. हां, कथा नुसतं ऐकली आहे मायबाप, पण कृतीमध्ये अंतःकरणात कुठं धारण केली आहे, कृतीमध्ये कुठं आणली आहे आपण. विचार आहे, हा ज्ञान आहे, पण ते कृतीत नाही आहे. बरोबर आहे का? ज्ञान सगळ्याला आहे, ज्ञान कोणाला नाही. चांगलं वागावं, चांगलं बोलावे हे कोणाला कळत नाही घोडके महाराज. अशोक महाराज चांगलं वागावं, वाईट वागावं हे सगळ्यांना कळत आहे. काय काय चांगलं आणि काय वाईट हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना, लहान्यात मोठ्यांना कळत आहे, कोणाला कळत नाही. आज जे मी तुमच्या समोर हे ज्ञान त्या ठिकाणी व्यासजी सांगतात, मला सांगा हे कोणाला माहिती नाही. ज्ञान सगळ्यांनाच आहे, चांगलं वाईट सगळ्यांना कळतं, पाप पुण्य सगळ्यांना कळतं, पण घोटाळा अडचण तिथेही या लागली कारण कृतीमध्ये कुणी आतापर्यंत आणलं नाही. हां, आणि ही कथा हे ज्ञान नुसतं ऐकण्याचं नाही आहे, हे कृतीमध्ये आणण्याचं आहे मायबाप. पुण्य करावं, सत्य वागावं हे शब्दात राहिलं, कृतीमध्ये नाही आहे. आतापर्यंत सगळे गोड बोलतात, चांगलं बोलतात, पण फक्त बोलण्यात गोडवा आहे, कृतीमध्ये गोडवा नाही. हां, मला सांगा, एखादा जो खाटीक आहे, जो खाटीक बकऱ्याला कापतो, बरोबर आहे ना, मला जास्त माहिती नाही याच्यातली, पण बरोबर आहे ना घोडके मला, तो त्या बकऱ्याला कापण्या अगोदर मला सांगा काय करतो, त्याला हार घालतोय, बरोबर आहे, त्याला गंध लावतोय, बरोबर आहे, मला माहिती नाही, फक्त माझ्यासमोर आहे म्हणून सांगतोय. त्या बकराला कापण्या अगोदर त्याची पूजा करतोय, त्याला हार घालतोय, त्याला पाणी पाजतोय, त्याला अगदी सुंदर सुंदर खायला देतोय. त्या बकऱ्याला वाटतं वाह क्या बात आहे, असा माणूस, एवढा दयाळू माणूस आतापर्यंत माझ्या जीवनात मी पाहिलाच नाही. काय प्रेम आहे, काय दया आहे, काय पुण्यवान माणूस आहे, वा वा क्या बात आहे. पण त्यानंतर ज्यानं चारा टाकला, ज्यानं हार घातला, ज्यानं गंध लावला, ज्यानं पाणी पाजलं, तोच काही क्षणामध्ये सुरा हातात घेतो त्याला मारून टाकतो. मला सांगा, हे कृतीत होतं का अंतःकरणात? त्याची जी दया माया ही अंतःकरणातली होती का कृतीमधली होती? बोला ना. हा, असं बोलत जाणार. त्यांनी दया दाखवली, प्रेम दाखवलं, पूजा केली, सगळं केलं,
हे कृतीमध्ये होतं का अंतःकरणात होतं? हे कृतीमध्ये होतं. त्यानं पूजा केली, सगळं झालं, याला वाटलं वा क्या बात आहे, हा असा दयाळू, असा प्रेमाळू, असा भक्त मी पाहिलाच नाही. तोच भक्त याला मारून टाकतो. काही क्षणापूर्वी तोच पूजा करणारा होता मायबाप. कारण हे फक्त कृतीमध्ये होतं, अंतःकरणात नव्हतं. आणि आजकाल सगळं जे आहे ना ते अंतःकरणातून काहीच नाही. जे चाललंय मायबाप हे फक्त आपल्या नावाकरता चाललंय. जे चाललंय आपलं नाव यावं, मी काय करतो हे यावं. हे सगळं जे परमार्थ चाललाय, सत्संग चाललाय, हे नावाकरता आहे, कृतीमध्ये नाही आहे. कृतीमध्ये सगळं आहे पण अंतःकरणात कोणाच्या नाही आहे. जे चाललंय ते फक्त शब्दात राहिलं मायबाप, लक्षात ठेवा. अंतःकरणात नाही आहे कोणाच्या. अंतःकरणातून कोण करते? अंतःकरणातली भक्ती आता नाही पाहायला भेटत. हे कृतीतला विषय मायबाप. म्हणून आज भगवान शंकर हे ओम या अक्षराची उत्पत्ती सांगत असताना, हे विष्णू, हे ब्रह्म, माझा हा ओम जो अक्षर आहे हा माणसाचा अभिमान दूर करणारा मंत्र आहे. त्यानं असणारा जो अभिमान आहे, तो युगो आहे, तो दूर होतो, नष्ट होतोय. ओम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वात अगोदर मी ओमकाराची या मंत्राची उत्पत्ती केली, लक्षात ठेवा. म्हणून ओमकार हे माझं स्वरूप आहे. हे विष्णू, हे ब्रह्म, तुम्हाला शांतता हवी असे वाटत असेल, स्थिरता हवी असं वाटत असेल तर ओमकाराचा जप तुम्ही अवश्य करा. त्यानंतर ओमकाराचं ध्यान, त्याचं ध्यान म्हणजे माझं स्मरण आहे. ओमकाराचं ध्यान म्हणजे माझं स्मरण आहे. आणि हा जो दिव्य ओम आहे, अलौकिक ओम आहे, तो प्रगट मी कसा केला ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणून आज भोलेनाथ महादेव जो ओम जो आहे त्याचे किती अक्षर आहेत मायबाप, तो कसा प्रगट केला आज महादेव सांगतात, माझा भोलेनाथ सांगतोय. माझ्या ज्या उत्तर मुखातून आहे तिथे अ नावाचं अक्षर निर्माण झालं. कोणतं अक्षर? कोणतं? अ अक्षर निर्माण झालं. कोणत्या मुखातून? लक्षात ठेवा ना. अरे ज्याचा आपण जप करतोय ना त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यामध्ये कोणती दैविक शक्ती आहे मायबाप, हे माहिती पाहिजे. आपण सतत भगवान शंकराचं नाम जप करतोय, त्याच्याविषयी माहिती असावी ना. फक्त एकच माहिती करायची का फूल कसं वाहून बेल कसं वाहू? त्याचं फक्त फळच माहिती करून घ्यायचं आहे, त्याची विधी माहिती करून घ्यायची नाही आहे. मिळतं काय एवढंच महत्त्वाचं आहे, करायचं कसं हे नाही जाणून घ्यायचं. आणि आजकाल तेच झालं, यानं काय मिळतंय, हे फुल व्हायनंतर काय मिळणार आहे एवढंच लोकांचं लक्ष लागतं. त्याची विधी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं रे मायबाप. ऐका रे हे शिवमहापुराण. त्या ठिकाणी ओम हे अक्षर उत्तर जे माझ्या भगवान शंकराचं मुख आहे, कुणकडे तोंड करून? उत्तर कुठे आले? इकडे इकडे गेलं का आता? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता इकडे हात करतो, मला सांगत जा ना तुम्ही. मी उत्तर इकडे म्हणतोय. इकडे उत्तर आहे. माझ्या भगवान शंकराचं एक मुख कुणकडे तोंड करून आहे? उत्तरेकडे. त्या उत्तर मुखातून एक अक्षर निर्माण झालं, ते अक्षर आहे अ. कोणतं आहे? अ. ते अ अक्षर उत्तरेच्या मुखातून निर्माण झालं. दुसरं अक्षर पश्चिम मुखातून निर्माण झालं. आता पश्चिम कुठे गेलं? आता इकडे, इकडेच ना, तुमच्या पाठीमागे. म्हणजे पश्चिम मुखातून ऊ निर्माण झालं. कोणतं? ऊ, अ, ऊ. आणि त्या ठिकाणी दक्षिण मुखातून म निर्माण झालं, म्हणजे मकार. आकार, ओकार आणि मकार. लक्षात ठेवा. उत्तर मुखातून आकार, पश्चिम मुखातून उकार आणि त्या ठिकाणी दक्षिण मुखातून मकार. लक्षात ठेवा. म्हणजे आता किती अक्षर निर्माण झाले? 3. अ, उ आणि म. आणि त्यानंतर पूर्व मुखातून पाठीमागे पूर्व मुखातून बिंदू निर्माण झाला. बिंदू जे आपण बिंदू देतो ना,
तो बिंदू निर्माण झाला आणि 5वं जे मुख आहे भगवान शंकराचं त्याच्यातून नाद ध्वनी निर्माण झाला. तो कसा? ओम. हा ध्वनी निर्माण झाला मायबाप. हे सर्व अवयवातून एकत्रित येऊन मायबाप ओम हा एक अक्षर एका अक्षर निर्माण झाला. अ उ म. किती आहे? अ उ आणि म. ओम. हे ओम अक्षर निर्माण झालं मायबाप. पण त्यानंतर लिंग पुराणामध्ये फार सुंदर विषय झाला. ओम कसा निर्माण झाला हे कळालं, पण नमः शिवाय हा कसा निर्माण झाला? ओम कळालं आला, पण नमः शिवाय हा अक्षर नाही कळालं ना. ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. 423 पान क्रमांक लिंग पुराणामधला हा विषय नमः शिवाय. ओम कसा निर्माण झाला कळाला, पण नमः शिवाय हे अक्षर कसं निर्माण झालं हे सुंदर त्या ठिकाणी सांगितले. ऐका, पहिलं अक्षर कोणतं आहे? नाही 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 ते झालंय आता ओम. आता नमः शिवाय. नम शिवाय. नम शिवाय. किती झाले? 5 अक्षर. आता एक एक लक्षात ठेवा. पहिलं अक्षर कोणतं आहे? न. आता न कसं निर्माण झालं तर विशेष असं सांगितलं, न याचा रंग पिवळा आहे. कोणता आहे? म्हणून तर मातोश्री जास्त भगवान शंकराला पिवळं फुलं अर्पण करतात. कसा रंग आहे? पिवळं. फक्त पिवळं का अर्पण करतं हे कोणाला माहिती आहे? सांगितलंय. पहिलं अक्षर न आहे आणि त्या नचा रंग त्या ठिकाणी पिवळा आहे मायबाप. त्याचं स्थान हे पूर्वमुख आहे आणि त्याकडे अधिष्ठात्री जी देवता आहे ती इंद्र आहे आणि त्याचे ऋषी हे गौतम ऋषी. लक्षात ठेवा. कोणत्या अक्षरामध्ये? न मध्ये. आता दुसरं अक्षर म. न म. हा म अक्षर कसा निर्माण झाला तर मचा रंग हा काळा आहे. कोणता आहे? मचा कसा रंग? काळा रंग आहे आणि तो निर्माण झाला दक्षिण मुखातून. त्याचं स्थान हे दक्षिण आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता रुद्र आहे मायबाप आणि त्याचे ऋषी हे आत्री ऋषी आहे. लक्षात ठेवा. मी प्रभावसुद्धा तुम्हाला सांगेल की जप हा कोणत्या दिशेने तोंड करून करावा. पूर्वेकडे तोंड करावं का दक्षिणेकडे तोंड करावं का उत्तरेकडे तोंड करावं का पश्चिमेकडे तोंड करावं. पूर्वेकडून केलेला जप हा कोणता फळ देतोय, उत्तरेकडे तोंड करून केलेला जप हा कोणता फळ देतोय, दक्षिणेकडून केलेला जप हा कोणते फळ देतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे मायबाप. जप हे कोणत्याही दिशेकडे तोंड करून चालत नाही. त्याची प्राप्ती, त्याचं फळ फार अलौकिक अलग दिलंय. जर तुम्ही दक्षिणेकडून जर तोंड करून जप करत असाल तर त्याचं फळ फार विचित्र सांगितलंय. म्हणून जाणून घ्या की जप माणसाने ध्यान असेल, जप असेल, पूजा असेल, पूजासुद्धा कोणत्या दिशेकडे त्या ठिकाणी करून तोंड करून बसावं. देवघर कोणत्या दिशेला असावं, कोणत्या कोपऱ्यात असावं, ती दिशा कोणती असावी, आपला चेहरा कोणत्या दिशेला असावं, देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे, हे माहिती अत्यंत महत्त्वाची आहे मायबाप. कारण आपल्या घरामध्ये ईशान्य जी दिशा आहे, पूर्वेच्या बाजूला कोण आली? एक आग्नेय, पूर्व आणि ईशान्य. त्या ईशान्य दिशा ही भगवान शंकराचं स्थान सांगितलं. लक्षात ठेवा. आणि त्या बाजूला देवघर असावं. देवघर कुठेही चालत नाही. देवाची जागा ती ईशान्य दिशेला सांगितले. लक्षात ठेवा. त्या ईशान्य दिशेला देवघर असावं. म्हणून तर त्या ठिकाणी लोक पूर्वेला किचन करतात आणि त्याच्या बाजूला जे मध्यस्थी उत्तर आणि पूर्वेच्या मध्यस्थी ईशान्य दिशा आहे त्या बाजूला लोक देवघर करतात. हे शास्त्र आहे मायबाप. ही देवताची जागा आहे. भगवान शंकराच्या गणाची जागा आहे. देवघर कुठेही नसावं. ईशान्य दिशेला देवघर असावं. विशेष म्हणजे जर तुमचा ईशान्य दिशेला दरवाजा असेल तर तिथे चप्पल अथवा घरातलं झाडून तिथे लोटू नाही आहे. तो दोष सांगितला. लक्ष्मीची हानी सांगितली आहे. ईशान्य दिशा एवढी महाप्रबल आणि शक्तिदायी सांगितली. त्या ईशान्य दिशेचा अवमान होता कामा नाही. ईशान्य दिशेला फक्त आपली पूजा असावी आणि आपलं देवघर असावं. लक्षात ठेवा. ईशान्य दिशा अत्यंत महत्त्वाची, अत्यंत. कारण आपल्या घरामध्ये ईशान्य दिशा ही भगवंताकरता सोडलेली आहे. लक्षात ठेवा.
जर तिथे आपण जर चप्पल सोडत असेल, हा जर कचरा लोटत असेल, तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे मायबाप. देवाचा अपमान आहे, हा ईश्वराचा अपमान केला जातो आहे. म्हणून शून्य दिशाचा अपमान होता कामा नये. ऐका पुढे आपला कोणता अक्षर चाललंय? म. आता कोण आहे तिसरा क्रमांक? श. हा शी. शी. घराचा त्या धुराचा रंग आहे त्या अक्षराचा. आणि स्थान पश्चिम. नाही म झालं ना आत्ता, नाही ह नाही त्याच्यामध्ये. हा न म शी वा य असं आहे. काय? न म शी वा य. लक्षात ठेवा, हे 5 अक्षर आहेत. आपण आता बोलतोय त्या मच्या नंतर जे क्षी अक्षर येत आहे, धुराचा रंग आहे त्या क्षी अक्षराचा. लक्षात ठेवा, त्याचं स्थान हे पश्चिम दिशा आहे. हा कोणतं मुख आहे? पश्चिम मुखातून तो प्रगट झालेला आहे. आणि त्याचे ऋषी आहेत विश्वामित्र ऋषी आहेत. आणि त्यानंतर अधिष्ठाते जी देवता आहे ते भगवान विष्णू आहे. कोणत्या अक्षराची? क्षी. हा. आणि त्यानंतर चौथं अक्षर येतो वा. बरोबर आहे? वा. त्याचा रंग सोनेरी मायबाप. लक्षात ठेवा, हा सोनेरी रंग आहे. स्थान ही उत्तर दिशा आहे. हा ही उत्तर दिशा आहे. आणि त्यानंतर अधिष्ठादी देवता ही ब्रह्म आहे. आणि ऋषी अंगिरा ऋषी. लक्षात, एवढी देवता त्या एक एक अक्षरामध्ये लपलेली आहे. आणि जे 5वं अक्षर आहे ते य. रंग लाल आहे आणि त्याची स्थिती वरच्या दिशेला आहे. भगवान शंकरचे एक मुख वरच्या दिशेला आहे. लक्षात येते ना? हा हे 4 दिशेला 4 मुख आहे आणि 5वं मुख हे वरच्या दिशेला आहे. हा 4 मुख पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. हा हे 4 मुख हे 4 दिशा सांभाळतात. आणि त्यानंतर 5वं मुख ही वरची दिशा सांभाळते. लक्षात ठेवा, म्हणजे सगळीकडे माझ्या भगवान शंकराचं लक्ष आहे. हा सगळीकडे लक्ष आहे. म्हणून त्या ठिकाणी ते सकाळी शिवभोरा चक्रवर्ती, त्याचं 4ही दिशेला त्या ठिकाणी भगवान शंकराचं लक्ष आहे मायबाप. हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. हा तो असा चक्रवर्ती आहे की 4ही दिशाचं संरक्षण करणारा, पृथ्वीचं संरक्षण, ब्रह्मांडाचंही संरक्षण करणारा तो अलौकिक महात्मा माझा भगवान योगी तो शिवशंकर आहे. हा अरे 4 दिशाचं संरक्षण करतोय, पण 5वं मुख त्या ठिकाणी आकाशाच्या वरती संरक्षण करतोय. आणि ते मुख आहे य. हे अक्षर आहे मायबाप. त्याचे पूर्ण अक्षर एकत्रित आले आणि एक महामंत्र, दिव्य मंत्र निर्माण झाला. कोणता? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा दिव्य मंत्र निर्माण झाला मायबाप. महादेव. नमः शिवाय.